मित्रांनो, फक्त 21 दिवस गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा. जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतील, संकटे नाहीसे होतील, दुःख दूर होतील. जीही घरात गरिबी दरिद्री आहे ती सुद्धा दूर होईल. तुमचा व्यापार चालत नव्हता तर व्यापार चांगला चालायला लागेल. नोकरीत प्रॉब्लेम होती, नोकरीत प्रगती होत नव्हती तर नोकरीत प्रगती होईल. किंवा महिलांच्या समस्या असतील, घरात कटकटी असतील, वादविवाद असतील, पती पत्नीचे पटत नसेल, मुलाबाळांच्या प्रगती होत नसेल, त्यांच्या शिक्षणात लक्ष नसेल, तरी तुम्ही हा अध्याय वाचू शकतात. आपल्यावर आलेली विपदा, आपल्यावर आलेले दुःख, आपल्यावर आलेले संकट हा अध्याय दूर करतो. फक्त मनापासून, मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने या अध्यायाचे वाचन आपल्याला 21 दिवस करायचे आहे. कोणत्याही गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही या अध्यायाचे वाचन सुरू करू शकतात. फक्त सकाळी अंघोळ करून या अध्यायाचे वाचन करायचे आहे. 21 दिवसापर्यंत व्यसन करायचे नाही, नॉनव्हेज खायचे नाही, घरात शुद्धता पाळायची आहे. बाकी शुद्ध शाकाहारी जेवणामध्ये तुम्ही काही खाऊ शकतात, बेडवर झोपलं तरी चालेल. बाकी गुरुचरित्रासारखे याचे कठीण कडक नियम नाही. फक्त नॉनव्हेज खाऊ नका, शुद्धता बाळगा, पवित्रता घरात ठेवा. 21 दिवस नित्य या अध्यायाचे वाचन तुम्हाला करायचे आहे. कोणतीही सुतक अडचण आली तर मग तुम्हाला नवीन 21 दिवस करावे लागतील, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून असेच 21 दिवस निवडा. काही अडचण, सुतक, समस्या तुम्हाला नसेल असेच 21 दिवस निवडायचे आहे. महिला पुरुष कोणीही या अध्यायाचे वाचन केले तरी लाभ संपूर्ण परिवाराला, संपूर्ण घराला होतो. कर्ज असेल, बिझनेस चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, आजारपण घरात असेल, कटकटी असतील, काहीही असेल, कोणतीही समस्या असेल, गरिबी असेल, दरिद्री असेल, तुम्ही फक्त या अध्यायाचे वाचन नित्य 21 दिवस रोज सकाळी उठून अंघोळ करून करायचं आहे. या अध्यायाची छोटीशी पोथी सुद्धा मिळते किंवा तुमच्याकडे संपूर्ण गुरुचरित्र असेल तर त्यामधून तुम्ही वाचलं तरी चालेल, किंवा ऑनलाईन मोबाईलवर नेटवर तुम्हाला अध्याय मिळाला PDF फाईल स्वरूपात तर तुम्ही मोबाईलमधून वाचलं तरी चालेल. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 52वा अध्याय. हो मित्रांनो, गुरुचरित्राचा 52वा अध्याय जीवनातल्या अडचणी दूर करतो आणि आपल्या जीवनातील संकट नाहीसे करतो. म्हणून हा अध्याय वाचल्याने प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण, मग ती बिझनेसमध्ये असेल, व्यापारात असेल, नोकरीत असेल, आरोग्याची असेल, घरात असेल, गरिबी असेल, संकट असेल, सगळे दूर करतो. म्हणून मनोभावाने, विश्वासाने आपण या अध्यायाचे वाचन करायचे आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.